वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत चवळीची पालेभाजी। तर मग चला बघूया कशी बनवतात। मी इथे चवळीच्या पालेभाजीची एक जोडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ती चिरून घ्यायची आहे। चिरून झाल्यानंतर मी इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात कापून। तुम्ही बघू शकता। आपण आता भाजी फोडणीला देणार आहोत। त्याच्यासाठी मी इकडे कढई घेतली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले। तुम्ही बघू शकता। तेल आता गरम झालेलं आहे। त्यात मी आता कांदा टाकते। कांदा टाकून झाल्यानंतर आता मी टाकणार आहे त्यात हिरवी मिरची। हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी चिमूटभर हळद टाकणार आहे। ते आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे, थोडा कच्चा ठेवायचा आहे। हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला आता त्यात भाजी टाकायची आहे। हे बघा, मी भाजी टाकून घेतली आहे त्यात। त्याच्यानंतर आपल्याला ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। परतून झाल्यानंतर मी आता 5 ते 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। मी आता झाकण काढते। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे। त्यात मी चवीनुसार मीठ टाकते। मीठ टाकून झाल्यानंतर मी ते परतून घेणार आहे। त्याच्यानंतर मी ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो मी आता त्यात टाकणार आहे आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजवून घेणार आहे।
हे बघा तुम्ही बघू शकता आणि इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।